महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। सूफी संत हजरत गाजी रहमतुल अलैह यांचा उरूस उत्साहात संपन्न। हिंदू मुस्लिम एकतेचं उत्तम उदाहरण, लाखो भाविकांची उपस्थिती। धाराशिव शहरात थोर सूफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल्लाह अलैह यांचा वार्षिक उरूस मोठ्या भक्तिभावात व शांततेच्या वातावरणात पार पडला। या उरसाला हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय भाविकांची मोठी उपस्थिती लाभली। ही या कार्यक्रमाची खास ओळख ठरली। उरसानिमित्त दरगाह परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता। कुराणखानी, मिलाद शरीफ, कव्वाली, फातिहा व दुर्गा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मानवता, प्रेम आणि एकतेचा संदेश देणाऱ्या हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहमतुल अलैह यांच्या शिकवणीची या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण करून देण्यात आली। या उरसात सर्व समाजातील नागरिकांनी सहभाग नोंदवून धाराशिवची सामाजिक सलोखा व सर्वधर्म समभावाची परंपरा अधोरेखित केली। अनेक भाविकांनी चादर अर्पण करून मनोकामना व्यक्त केल्या। उरूस काळात भाविकांसाठी लंगर, पाणी, इतर सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती। शहरातील विविध सामाजिक, धार्मिक व प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून उरूस कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहमतुल अलैह यांचा उरूस म्हणजे धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश देणारा सोहळा असून तोच संदेश यावर्षीच्या उरूसातूनही प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केल्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिलाल कुरेशी, धाराशिव।